स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेऊन आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, तसेच स्वयंसहायता गटातील सर्व महिलांना या अभियानात सामावून घ्यावे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सोलापूर मनपामार्फत आयोजित महिला मेळाव्यात केले. सोलापूर मनपा स्वच्छता विभाग व डे नल्म विभागाच्या वतीने महापालिकेतील यशवंतराव सभागृह येथे शहरातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांची प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीने 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सदर मोहिमेमध्ये महिला बचत गटांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे सदर महिला बचत गटांना सदर मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये बचत गट महिलांकडून शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यात आला. त्यामध्ये सुधारणा होईल असा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबत ज्या बचत गट महिला कापडी पिशव्यांचे उत्पादन करतात अशा बचत गटांना व्यापारी संघटनेसोबत मनपामार्फत जोडून देण्यात येईल. त्यामुळे शहरातून प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यास मदत होईल. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बचत गट महिलांसमोर RRR या संकल्पनेची माहिती दिली. या RRR सेंटरमध्ये ज्या नागरिकांकडे वापरात नसलेली कपडे, खेळणी, भांडी, उपकरणे आदी असतील त्या नागरिकांनी या सेंटरमध्ये सुपूर्द करावीत. हे जमा केलेले साहित्य या बचत गट महिलांकडून नूतनीकरण करून वापरण्यायोग्य करून जे गरजू लोक आहेत त्यांना ते वापरण्यास देता येईल. यामध्ये खासगी संस्थेकडून CSR फंड जमा करून त्या बचत गट महिलांना प्रत्येक वस्तूप्रमाणे उत्पन्न होईल अशा प्रकारची संकल्पना आखण्यात येत आहे. सदर बैठकीत साधारणतः 200 ते 250 बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधींची उपस्थिती होती. सदर मेळावा मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवी पवार, शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल सराटे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, सर्व समुदाय संघटक तसेच शहरातील सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी मी मागच्या 8 तारखेला जॉईन झालो, परंतु त्यावेळेस आचारसंहिता चालू होती आणि कुठल्याही प्रकारचं अभियान आपल्याला करता येत नव्हतं किंवा नवीन गोष्टी कुठल्या करता येत नव्हत्या. त्यामुळे आम्ही पुढे आचारसंहिता संपेपर्यंत 23 तारखेपर्यंत वाट बघितली आणि मग त्यानंतर स्वच्छता विभागामध्ये जे जे काही करता येईल त्याचा आम्ही आता मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. परंतु कुठल्याही शहरामध्ये त्या शहराची ओळख असते. ही ओळख म्हणजे ते शहर किती स्वच्छ आहे, त्या शहरातल्या नागरिकांचं जे जीवनमान आहे ते किती लिव्हेबल आहे किंवा राहण्याजोगं आहे का, हे ठरवून त्या शहराप्रती एक इमेज तयार झालेली असते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.